नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण ध्रुव राठीचे व्हिडिओ बघत असतो. अत्यंत सुंदर, माहितीपूर्ण, जबरदस्त व्हिडिओ ध्रुव राठी वेगवेगळे बनवत असतो. आणि मागील काही दिवसांपासून ध्रुव राठी भारतीय राजकारणाबद्दल आणि स्थानिक ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल बऱ्याचदा आपण व्हिडिओ बनवताना बघत असतो. अगदी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक स्वराज चॅलेंज सुद्धा ध्रुव राठींनी दिलेलं होतं आणि अर्थात ते आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील यांनी स्वीकारलेलंही होतं. त्यामुळे ध्रुव राठी हे एक फेमस नाव आहे. पूर्ण भारतामध्ये त्याचे व्हिडिओ बघितल्या जातात. परंतु आता याच ध्रुव राठीने एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि मोदींना गाढव त्यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, एकूणच ध्रुव राठी हा एक इन्फ्लुएन्सर आहे. ध्रुव राठीचे अत्यंत माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात. ते अत्यंत वेगळ्या लेवलचे असतात. प्रचंड पैसा ध्रुव राठी यातून कमवत असतो. परंतु हा ध्रुव राठी बसतो कुठे? तर हा बसतो जर्मनीमध्ये. खरं तर ध्रुव राठीच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओजबद्दल आपल्याला कुठलाही वाद नाही, कारण सगळे विचार मांडायचे असतात. तसे ध्रुव राठी विचार मांडतो आणि लोकशाहीला ते सगळं पोषकही आहे. कारण कुठेतरी सत्तेला हा विरोध झालाच पाहिजे. तो आपणही गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या माध्यमातून करतच असतो. परंतु हे सगळं करत असताना आपल्या देशाचा आणि देशातील सर्वोच्च पदाचा अपमान होणार नाही याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची असते. मुळामध्ये ध्रुव राठी कोण आहे? तर वयाच्या 17व्या वर्षी जर्मनीमध्ये गेलाय शिक्षणासाठी. तिथे स्टेबल झालेला आहे आणि तिथून तो भारताबद्दल, भारतीय राजकारणाबद्दल व्हिडिओ बनवतो. याबद्दलही आपल्याला काही वाईट वाटण्याचं कारण असण्याचं काही हे नाही. पण जेव्हा ध्रुव राठी मोदी सरकारच्या पॉलिसीजवरती बोलतो, त्याचे पुरावे देतो, तिथपर्यंत ते अत्यंत योग्य आहे. पण ज्या वेळेला देशाच्या पंतप्रधानाला गाढव म्हणणं हे व्हिडिओ बनवण्या इतकं साधं नाही आहे. ध्रुव राठी याचं देशासाठी काय काम आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न इथे उपस्थित होतो. कारण आपल्या देशामध्ये कितीही चांगला व्यक्ती असला तरी निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्याची जात, त्याचा धर्म, त्याने वाटलेला पैसा याच गोष्टींवरती मतदान होतं. हे म्हणजे अढळ सत्य आहे. त्याच्यामुळे या राजकारणामध्ये उच्च पदावरती पोचायचं असेल तर अत्यंत सरळ मार्गाने कुठलाही राजकीय व्यक्ती तिथे पोहोचू शकत नाही. त्याचं कारण आपण सगळे मिळून, आपण जी जनता आहोत ना, जे निवडून देणारे, यांचा, आपल्या सगळ्यांचा मिळूनचा नालायकपणा येतो. कारण आपल्याला कुठेतरी निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी आपली जात, आपला धर्म, आपला प्रांत आठवतो. त्यावेळी आपल्याला व्यक्ती, त्यांनी केलेलं काम, त्याची विचारधारा या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाही. निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसा घेऊन मतदान करणाऱ्यांची संख्या आता इतकी फोफावलेली आहे की त्याचं आता गणित राहिलेलं नाहीये. हे सगळं सामान्य आहे आपल्यासाठी. आणि अशा पद्धतीने जर निवडणुका जिंकाव्या लागत असतील तर त्या राज्यकर्त्यांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवली पाहिजे हेही आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग या सगळ्या अडचणींचा डोंगर उभा करून, त्या अडचणींवरती मात करून ही लोक वरती पोहोचलेली असतात. आणि अर्थात त्यावेळी त्यांच्याकडून काही डिसिजन कदाचित चुकत असतील. या देशामध्ये कोणीच चुकलेलं नाहीये असं तर नाहीये. म्हणजे RSS, भाजपचं जर ऐकलं तर आपल्याला जवाहरलाल नेहरूंच्या चुकाच दिसतात, बरोबर ना? तसं आता काँग्रेसवाल्यांचं ऐकलं तुम्हाला मोदींच्या 1000 चुका दिसतील. पण हे सगळं असताना आंतरराष्ट्रीय चेहऱ्याने आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला गाढव म्हणणे हे अत्यंत निंदनीय आहे. आणि ही चूक ध्रुव भाऊ तू केलेलीच आहे, यात काही प्रश्न नाही. त्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या पॉलिसीजवर, विचारधारेवरती टीका करणं हे अत्यंत स्वागतार्ह आहे. कारण देशामध्ये जर आपल्याला हुकुमशाही जर निर्माण होऊ द्यायची नसेल तर या सगळ्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे सगळ्यांनी मिळून. परंतु हे करत असताना आपल्याला जाणीव पाहिजे. बरं, मग आता ध्रुव राठीचं काय, म्हणजे त्याचा खरंच हक्क, अधिकार आहे का हे सगळं बोलण्याचा? तर सध्या तरी नाही असंच उत्तर आहे. त्याचं कारण आहे,
तुम्ही या देशामध्ये राहत नाही, तुम्ही या देशातल्या नागरिकांसाठी काही करत नाही आणि फुटकळ गप्पा हाणायच्या। बरं, याच्यातून ध्रुव राठी काही समाजसेवा करतो का? तर मुळीच नाही। प्रचंड पैसा कमावला जातो, सगळ्या व्हिडिओमध्ये ऍड असतात, ते चांगले आहेत वाईट आहे सगळेच जण करतात, ते सोडून देऊ आपण, परंतु देशासाठी रक्ताचा एक थेंबही न सांडवता देशाबद्दल इतक्या गप्पा मारणं हे ध्रुव राठीला शोभत नाही आणि हा अत्यंत नालायकपणाच आहे। देशाच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीबद्दल हे सगळं वक्तव्य करणं हे नालायकपणाच आहे आणि हे काही आम्हाला ध्रुव राठीचं आवडलेलं नाही। अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।